मान्सूनचं राज्यात आगमन झालेलं आहे आणि काही भागात तर मान्सून पूर्व पावसानं चांगलाच कहर केलाय। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। सिन्नर बस स्थानकात कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं आता काम सुरू आहे। तो मुसळधार पावसामुळे बारामतीत 3 इमारती खचल्या आहेत। या खचलेल्या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलंय। दरम्यान पुणे दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली गावात अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। स्वामी चिंचोली या परिसरात गावातल्या लोकांना इतरत्र हलवण्यात आलंय। तिकडे कल्ले जाऊ सगळे। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि दौंड भागात जोरदार पाऊस झालाय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचं रूपांतर तळ्यात झालंय। दौंड जवळच्या स्वामी चिंचोली परिसरातही सर्व्हिस रोडवर उभी असलेली इनोव्हा गाडी पाण्यात वाहून गेली आहे। याच ठिकाणच्या पाण्यात एक ट्रक आणि ट्रॅक्टर सुद्धा बुडाला होता। दौंड शहरातून जाणारा मनमाड सांगली महामार्ग पाण्याखाली गेला होता। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली। दरम्यान इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। भिगवण बस स्टँडमध्ये पाणी झालं होतं। मुसळधार पावसामुळे भिगवणच्या थोरातनगर भागातल्या रस्त्यांवरून अक्षरशः पाणी वाहत होतं। तर भिगवण परिसरातल्या काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले। दौंड तालुक्यातल्या काही गावातले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। तर इंदापूर तालुक्यातही काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। तर सातारा जिल्ह्यातही पावसाचं अक्षरशः धुमशान सुरू आहे। कोळकी फलटण रस्त्यावरील ओढ्याला पूर आलाय। पुराच्या पाण्यातनं एक दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावलाय। तर बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसला। आष्टी तालुक्यातल्या शिंदेवाडी गावातल्या शेतकऱ्याचा कांदा पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय। तर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यात सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। अजूनच या गावातल्या शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। आष्टी जामखेड रस्त्यावरच्या कडा गावातला पूल जोरदार पावसामुळे वाहून गेलाय। नवीन पुलाचं काम सुरू असल्यानं मातीचा तात्पुरता पूल या ठिकाणी बनवण्यात आला होता। मात्र हा पूलही वाहून गेल्यानं आता प्रवाशांना लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात दमदार पाऊस झालाय। तालुक्यातले ओढे नाले अक्षरशः ओसांडून वाहत आहेत। रेडे गावातल्या ओढ्यावरच्या बंधाऱ्यावरूनही पाणी वाहत आहे। तर वाहतुकीचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये शिवशाही बसवर बस स्थानकाचा स्लॅब कोसळलाय। यात शिवशाही बससह एका मारुती 800 या गाडीचं मोठं नुकसान झालं। शिवशाही बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आलंय आणि यामुळे पुण्यातनं कोकणाला जोडणारा घाट मार्ग चिखलमय झालाय। रस्त्यावर माती वाहून आल्यानं वाहन चालकांची यामुळे मोठीच कसरत होतीये। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या लिमटेकमध्ये नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडले। कालव्याचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलंय। बारामती तालुक्यात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय।